अभी हम लोग वज्रापुर पीसे डैम से आने वाले पंप होके आने वाले पानी जो 2000 mld पानी मुंबई को सप्लाई होता है उसके रॉ वाटर प्लांट पे हैं, जहाँ ये पूरा सेडिमेंटेशन प्रोसेस हो रहा है। ये देखने की कोशिश है कि हमारा जो ट्रीटमेंट सिस्टम है वो कैसा है और उसके लिए क्या ज़रूरी है। और भी हो आप देख सकते हो ये पाजरापुर का पूरा प्लांट है और इधर से 2000 mld पानी जो हाँ रॉ वाटर येते कम्प्लीटली कळलं ना। ये पूरा ट्रीटमेंट प्लांट और वही जो सैंड फिल्ट्रेशन और सेडिमेंटेशन क्लोरिनेशन से ही होता है, जबकि अभी कुछ चेंजेस लाने चाहिए जो हम बार बार कह रहे हैं। इसलिए अभी हमने लैब में भी हमने अभी डिस्कशंस किए कि क्या हमने अपने ट्रीटमेंट सिस्टम में लाना चाहिए ताकि हम ट्रीटमेंट प्रॉपर कर सकें। तो ये है वाटर ट्रीटमेंट प्लांट जिससे कि पीने का पानी सप्लाई होता है। तो ये दो तरीके के आप लोगों को ध्यान रखना है कि एसटीपी एक होता है और एक होता है वाटर ट्रीटमेंट प्लांट जो पीने का पानी सप्लाई होता है। लेकिन आज जो होता है ये सप्लाई है सैंड फिल्ट्रेशन और क्लोरिनेशन से, जबकि ज़रूरी है कि पैथोजन को भी ट्रीट किया जाए। चलें पाठीमागून काय 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 झालं सांगा सांगा। हां आपलं बीएमसीचं पाणी ट्रीटमेंट आता इथे होतं. काय पाणी ट्रीटमेंट होतं पूर्ण. हो हो बरोबर। त्याच्यामध्ये आपल्या इथे 2 प्लांट आहेत, 2 स्टेज आहेत. हां त्याच्यामध्ये अंदाजे 500 ते 600 mld ट्रीटमेंट होतं पाणी. किती 500 ते 600 mld पर डे? हो पर डे. अच्छा. एका स्टेजला एका स्टेजला? टोटल इथे 3 स्टेज आहेत. हां हा 2 स्टेज आहेत, याला आम्ही फर्स्ट स्टेज म्हणतो, याला थर्ड स्टेज म्हणतो. हां आणि एक स्टेज आहे ती पाठीमागे असते. हां तिकडे पण अंदाजे 500 ते 600 mld पाणी ट्रीट होतं. हां ट्रीटमेंट पर डेला म्हणजे Per day ला. 500 ते 600 mld ट्रीट होते. आणि ट्रीट होतं. पण आम्हाला जे समजलं की पीसे डॅम मधून इथे जे पाणी येतं ते 2000 mld. हो, ते हां. सांगतो. हे टोटल 1800 झालं. हां हे टोटल 1800 झालं. 1800 म्हणजे 600 603 चालेल. एक्झॅक्टली 600 नाही होत, ते कमी जास्त होतं. हो हो बरोबर. अंदाजे तुम्ही 1500 mld पकडा हां याच्यामध्ये. हां आणि अजून 500 mld आहे ना पाणी. हां रस्त्याच्या त्या साईडला फ्री म्हणतात. हां ते पाणी जो तांसावरून लाईन येते ना हां. तिकडे डायरेक्ट पंप होतं आणि ते ट्रीटमेंटला भांडवला जातं. अच्छा असं टोटल 2000 mld पाणी होतं. अच्छा अच्छा ते आणि हे दोन्ही मिळून 2000. हे 3 स्टेज आहे हे 3 आणि तिकडचं काय? आणि तिकडचं एक 500 mld जे पाणी तांसा लाईनला डायरेक्ट पंप होतं. ते कुठं फिल्टरला होतं तिकडे? ते भांडुपला जातं. हे भांडुपला जातं. आणि हे इथेच फिल्टर होऊन पुढे जातं का? हो, ते अंदाजे 1500 ml तुम्ही पकडा, पूर्ण ट्रीट होतं आणि तिकडनं डायरेक्ट. म्हणजे 1500 mld इथे ट्रीट होते. हो. ओके. तर याच्यात सगळ्यात आधी आपल्या इथे 2 स्टेज आहेत हां. ट्रीटमेंटसाठी. हां. एक सेटलिंग आहे, हां. दुसरं फिल्ट्रेशन. हां सेटलिंगमध्ये आपली ही म्हणजे याला सेटलिंग म्हणतो आपण. हां या सेटलिंगमध्ये सगळ्यात स्टार्टिंगला हां. रॉ वॉटर आहे ना, ते इथून स्टार्टिंग येतं. हां तिथेवरनं जी लाईन येते ना बरोबर. सगळं सोडा येतं आणि पाणी इथे येतं. हां इथे खालून पाणी वर येतं, हो वर येतं. हां आणि इथे दिसते पडते ते सगळं हां PAC. ते काय? PAC पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड, हां ते आपण इथे टाकतो. हां ते स्टार्टिंगला बर्थडेसाठी आपण दाखवतो. पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड. आणि त्याला ते हे कसं करता म्हणजे डायल्युशन वगैरे आणि त्याच्या मेंटेनिंग PACच्या मेंटेनिंग म्हणजे PAC लेवल मेंटेनिंग जास्त होऊ नये किंवा क्लोरिनेशन जास्त होऊ नये त्याच्यासाठी. हे आपण सगळं हां खाली PAC जे टँक हां, आहे हां. टँक कधी म्हणतो हां तिकडनं पाणी PAC पंप होतं. हां इथे टँक आहे समोर सर्विस टँक, तिथून याच्यामध्ये येतं. हां आणि PAC किती टाकायचं हे लॅब आपल्याला सांगतं की सांगतात. डोसिंग एवढी पाहिजे. ओके. त्यानुसार आता हे रोटामीटर आहे, हां इथे आपण डोसिंग अच्छा करतो. इथे रोटामीटर आहे. हो, डोसिंग करतो. याच्यामध्ये कळतं
आणि इथून इथे जे तुम्हाला पडलं तिथे आपण PAC टाकतो हां. ते फर्स्ट स्टेज करतो. हां थर्ड स्टेजला तिकडे आहे त्याचं डोसिंग आपण जागेवर करतो. म्हणजे हा पहिल्या स्टेजला पण आपण क्लोरिनेशन करतोय. इथे PAC टाकतो. हां तुरटीच्या आधी आपण दुसरा प्रोडक्ट टाकतो हां. लिक्विड फॉर्म. ओके. हे टर्बिडिटी कमी करणार आहे. हां क्लोरीन जे आपलं डिपार्टमेंट आहे क्लोरिनेशन हां ते करतो. हां सध्या आपण PACचा फक्त अभ्यास करूया. हां. ते मग क्लोरीन जातो. ठीक आहे. जाऊया पुढे. म्हणजे हा PAC करण्याचा उद्देश काय आहे? टर्बिडिटी कमी करण्यासाठी. टर्बिडिटी कमी करण्यासाठी. चल. पुढे कोॲग्युलेशन फ्लॉक्युलेशन सगळं होतं. हां एवढं काही कोॲग्युलेशन आणि फ्लॉक्युलेशन दोन्ही होते. पण बघ इथे जर काही असं तरलताना ऑइल सारखं दिसतंय. हो म्हणजे सगळं माती आहे ना हां. ते चिकटतं. हां आणि ते दोन्ही पुढे जातं. अच्छा. हा काय आहे? हा इथे हा काय हे होतोय? फ्लॉक्स आहेत ना हा ते फ्लॉक्स सगळे आले तिकडे. हा. तर हे जे फ्लॉक्स येत आहेत हो. तर ह्याच्यात मग बॅक्टेरियल इनपुट्स पण आहे. हा फ्लॉक्युलेशन त्यामुळेच होतोय. हे सगळं आपण PACचं आहे सगळं. हा माती चिकटण्यासाठी पण PACचं आहे. ते सगळं इथे फक्त जमा झाले. हो पण पाण्याने आपण सोडतोय. हा बॅक्टेरियाचा याचा आहे. बॅक्टेरिया क्लोरीन आपण मारतो. हा? क्लोरिनेशन आपण नाही पण bacteria आता ते इंडिकेशन किंवा आपल्याला समजते की आहे त्याच्यात फ्लॉक्युलेशन वगैरे होतोय कोॲग्युलेशन हा. होतोय तर मारतो. हा. काय म्हटले हा म्हणजे हा जो सगळं होतोय प्रोसेस त्याच्या नेक्स्ट स्टेजमध्ये आपण क्लोरिनेशन करतो. हो. आपण हे समजतो की ते क्लोरिनेशननी आपण आता सर्व बॅक्टेरिया मारला. आपला बॅक्टेरिया मारला. हा याच्यात फिश आहे का? नाही. फिश सारखं काहीतरी आतमध्ये दिसते. नाही तो का फडका काहीतरी आहे? हा तो फ्लो कंटिन्युअस आहे त्याच्यामुळे हा. आपण ते बंद नाही करू शकत हा साफ करण्यासाठी. ओके. हे कंटिन्यू सगळीकडे डिवाइड होतं का पुढे जाऊन? हा. दोन स्टेज आहेत कंटिन्युअस तिथूनच डिवाइड आहे. मग हा कुठला स्टेज झाला आता? हा थर्ड स्टेज आणि हा फर्स्ट स्टेज. हा फर्स्ट स्टेज. हो थर्ड स्टेजमध्ये म्हणजे हा कोॲग्युलेशन नंतर इथे आला. हो बरं. हा मग नंतर पुढे आता आपण जाऊ. हे हा. थर्ड स्टेज पुढे. हा याचा PAC आपण इकडे पुढे टाकणार. ते समोरचा टँक हा तिथे टाकणार आहे. हा. फर्स्ट स्टेजचा आपण तिथेच टाकलेलं आहे. हा म्हणजे दोनदा PAC टाकतो आपण. नाही दोन्ही डिफरंट स्टेज आहेत. थर्ड स्टेज ही आहे हा याचं तिकडे टाकतो आणि फर्स्ट स्टेजचं स्टार्टिंगला टाकतो. आता 3 स्टेजेसमध्ये ट्रीटमेंट होते की नाही? हो तर पहिला तू PAC करतो. सेकंड काय करतो? PAC हा सेटलिंगचा पार्ट आहे. हो सेटलिंगचं झालं. हो सेटलिंग एक आणि हो. फिल्ट्रेशन. हो सेटलिंग मध्ये आपण PAC टाकलेला आहे. बरोबर. हा, हा. आणि ते पाणी पुढे PAC विथ पाणी पुढे गेलेलं आहे. हा ही मग डिफरंट सेटलिंग नंतर काय? फिल्ट्रेशन. फिल्ट्रेशन. आता फिल्ट्रेशनचा कुठे आहे? आता अजून सेटलिंग आपली कम्प्लीट नाही आपला सेटलिंग कम्प्लीट म्हणजे अजूनही सेटलिंग मधला पहिला पार्ट झाला PAC टाकणं एका स्टेज. हो PAC टाकून आता हे सगळं सेटलिंगचं आहे ते समजलं. हो. आता परत तिथपर्यंत जायची गरज नाही. ते दिसतंय की इट इज सेटलिंगचा. तिकडे झालं. हा आणि सेटलिंगचा अर्थ ते सेटलिंगच्या याच्यात बेडमध्ये काय काय आहे? सेटलिंगच्या आता ह्या बेड मध्ये ना हा हे ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये हा PAC चिपकून सगळं खाली बसतं. हो आणि स्वच्छ पाणी सेटल झालेलं पाणी तिथून बाहेर पडतं. हा आणि ते फिल्ट्रेशन होतं. हा ओके. म्हणजे ती फिल्ट्रेशनचं आहे. हा चालेल मग आपण फिल्ट्रेशनला जाऊ आता कारण इथे हा पूर्ण सेटलिंगचाच आहे. हो, सेटलिंगचा. हा, हा. आणि हा तुझ्या म्हणण्याप्रमाणे हा 3 सेट्समध्ये आहे. हा 3 स्टेज. मग तसं म्हण ना. हो हा तू स्टेज बोलू नको. 3 सेट्स. 3 सेट्स इन 3 स्टेज. मी 3 स्टेजेस हा, म्हणतो. हा. 3 स्टेज म्हणतो. फर्स्ट 3 स्टेज, ते ठीक आहे. स्टेजमध्ये ट्रीटमेंट आहे पण हा सेट्स 3 लावलेला आहे. हो 5-5-5चा बरोबर. म्हणून 15 mld आपण म्हणतोय है ना. 1500. 1500 हा 500 करू. पण हाच झाला ना की दॅट इज वॉट आई एम ट्राइंग टू टेल टू एवरीबडी दोज हु आर व्यूइंग अस. आप सबको समझना है कि आज भी जो हम लोग वाटर ट्रीटमेंट की बात करते हैं तो हम लोग कन्वेंशनल वाटर ट्रीटमेंट के ही हिसाब से चल रहे हैं कि खाली हम सेटलिंग और फिल्टरिंग इतना ही बात कर रहे हैं और वो फिल्टरिंग और क्लोरिनेशन का. तो ये जो है अल्टीमेटली जो रिसर्च और इस जो एनालिसिस जो पता चलता है
कि ये सबसे किसी भी हालत में पैथोजन और बहुत सारे, जैसे इसमें हेवी मेटल्स का ये है ही नहीं, बहुत कम, एक आध दो लेते हैं जो पैरामीटर्स है, और हेवी मेटल्स और फिर हाइड्रोकार्बन्स या फिर जो पैथोजन्स, ये सब एनालिसिस होता ही नहीं है। और बस जो पैरामीटर्स फिक्स किए हैं उसी के बेसिस पे हम ये कह देते हैं कि हमारा पानी इज़ गुड फॉर ड्रिंकिंग। मगर आज जो देखा जा रहा है कि जो हम अभी देखे पीएसए डैम, उसका जो कैचमेंट, वो कैचमेंट में तो सारा डंपिंग ग्राउंड आपको सुबह से दिखाया, जो बड़ा डंपिंग ग्राउंड है, और उसके बाद में उसके जो पूरे पेरिफेरल एरिया में MIDC जोन है, उसमें सारे केमिकल कंपनीज है, सेम एज व्हाट आई हैव ऑलवेज शोन। चिकलोली डैम बोलो, या मैंने चिकलोली डैम के भी आसपास यही दिखाया था। और वैसे ही यहाँ पर भी जब हम पाजरापुर में हैं, यहाँ पर भी हमको वही दिख रहा है कि जो पीसे डैम में जो पानी आ रहा है भादसा का, वो भी पूरा वो इंडस्ट्रियल हिस्से और आसपास में किसी भी तरीके का मेंटेन नहीं होने के वजह से गार्बेज और सारा चीज़ों का जो पोल्यूशन, और हमने तो सीधा आपको दिखाया वहाँ पे कितना हाइसिंथ ग्रो हो गया है और बहुत पानी खराब है, और वो सब का कोई भी ध्यान नहीं है, और हम कन्वेंशनल मोड में चल ही रहे हैं। चलिए, यहाँ पे अभी फिल्ट्रेशन, अभी फिल्ट्रेशन के लिए हम क्या कर रहे हैं? वहाँ से सेटल हुआ पानी यहाँ आया, हाँ, यहाँ फिल्ट्रेशन होगा, पानी प्रोडक्ट को हम फिल्टर्ड वाटर बोलते हाँ, लेकिन फिल्ट्रेशन किससे, मतलब व्हाट इज द प्रोसेस ऑफ फिल्ट्रेशन, वो एक्सप्लेन हैं। करो। इसके लिए अभी हाँ। 3 फीट डीप है ना, हाँ। सैंड लेयर है, हाँ उसके नीचे 10 सेंटीमीटर का सैंड का लेयर है, हाँ। ग्रेवल का लेयर है, हाँ और उसके नीचे स्लैब है। हाँ उस स्लैब में टोटल 8200 नोजल्स है। हाँ पानी क्या होता है, यहाँ से नीचे सैंड से हाँ। पास होता है, हाँ। फिर ग्रेवल से पास होता है, हाँ और नोजल से पास होकर नीचे जाता है। पूरे प्रोसेस में वो पूरा फिल्टर होता है। ठीक। पहले हमने टर्बिडी कम किया पीसी डाल के वहाँ से, और यहाँ से जो सैंड से लेयर से जो पास होता है पानी फिल्टर होता है और नीचे जाता है। ठीक, ये होता है पूरा फिल्ट्रेशन। फिल्ट्रेशन ये लास्ट स्टेज है, हाँ, फाइनल स्टेज है ना। और यहाँ टोटल अभी 18 बेड्स है। प्रॉब्लम क्या होता है, पानी फिल्टर कंटिन्यूस होते रहता है ना।